नमस्कार. भारतीय शेतकऱ्यांसाठी एक मोठी आर्थिक ढाल आहे. तिचं नाव आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना. पण अलीकडेच यात काही मोठे बदल झाले आहेत आणि त्यामुळे ही योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तर मग ही बदल नक्की आहेत तरी काय? आणि या बदलांमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? चला आज हेच सविस्तरपणे समजून घेऊ. पण आपलं विश्लेषण सुरू करण्याआधी एक जरा वेगळाच प्रश्न. विचार करा, जंगली डुकरांच्या हल्ल्यांपासून एखादा शेतकऱ्याच्या पिकांचा विमा कसा काढता येईल? ऐकायला थोडं विचित्र वाटतं नाही का? पण खरं सांगायचं तर आजच्या आपल्या संपूर्ण चर्चेचा हाच खरा केंद्रबिंदू आहे. आणि हो, या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेतल्या एका मोठ्या नवीन अपडेटमध्ये. हे अपडेट खरीप 2026 पासून लागू होणार आहे. तर मग उत्तर असं आहे की इतिहासात पहिल्यांदाच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीला आता विमा संरक्षण मिळणार आहे. हो, हे अगदी खरं आहे. याला स्थानिक जोखमींच्या श्रेणीमध्ये 5वं ॲड ऑन कव्हर म्हणून जोडलं गेलंय आणि हा खरंच एक ऐतिहासिक बदल म्हणावा लागेल. आणि यात कोणकोणते प्राणी येतात बघा. हत्ती, रानडुक्कर, नीलगाय, हरिण आणि अगदी माकडांसारख्या प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीचाही यात समावेश आहे. जरा विचार करा, जे शेतकरी जंगल आणि वन्यजीव कॉरिडॉर्सजवळ शेती करतात त्यांच्यासाठी हा किती मोठा दिलासा असेल, कारण ते वर्षानुवर्षे हे नुकसान सहन करत आले आहेत. पण थांबा, वन्य प्राण्यांपासून संरक्षण हा 2026च्या मोठ्या अपडेटचा केवळ एक भाग आहे. याशिवाय अजूनही काही महत्त्वाचे बदल आहेत जे शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरू शकतात. चला तर मग पाहूया ते बदल नेमके आहेत तरी काय. म्हणजे बघा, एक नवीन संरक्षण तर जोडलं आहेच, पण सरकारने एक जुनी आणि महत्त्वाची तरतूदही परत आणली आहे. 2018 साली भात पिकासाठी काढून टाकलेलं पूर संरक्षण आता पुन्हा लागू करण्यात आलंय. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की सरकार शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकतंय आणि त्यानुसार योजनेत सुधारणा करत आहे. ठीक आहे, पण मग समजा एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालंच तर तो तक्रार कशी करणार? तर ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि सोपी केली आहे. सगळ्यात आधी राज्य सरकार जुन्या माहितीच्या आधारे ठरवेल की कोणते जिल्हे जास्त संवेदनशील आहेत, आणि मग जेव्हा नुकसान होईल तेव्हा शेतकऱ्याला फक्त क्रॉप इन्शुरन्स ॲप उघडून नुकसानीचे जिओ टॅग केलेले फोटो अपलोड करायचे आहेत, बस. पण इथे एक अट आहे जी खूप महत्त्वाची आहे. शेतकऱ्याला नुकसान झाल्यापासून फक्त 72 तासांच्या आत ही तक्रार नोंदवावी लागेल. ही वेळोमर्यादा जर चुकली तर मग मात्र तो दाव्यासाठी अपात्र ठरू शकतो. त्यामुळे हे 72 तास लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. चला आता या योजनेमागच्या मोठ्या चित्राकडे वळूया. म्हणजे भारताच्या कृषी क्षेत्रासाठी ही योजना नक्की कोणती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तयार केली गेली आहे, याचा हेतू काय आहे? या योजनेचं संपूर्ण सार खरं तर या एकाच वाक्यात आहे: अनपेक्षित घटनांमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे. अगदी सोपं, सरळ आणि स्पष्ट. पण या एका ध्येयामागे 4 मोठे स्तंभ आहेत. पहिलं म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न स्थिर ठेवणं, जेणेकरून एका खराब हंगामानंतर तो कर्जाच्या खाईत लोटला जाणार नाही. दुसरं, त्याला आधुनिक शेती पद्धती वापरण्यासाठी प्रोत्साहन देणं. तिसरं, अर्थातच नुकसानीच्या वेळी आर्थिक मदत मिळेल याची खात्री देणं. आणि चौथं म्हणजे पीक विविधतेला चालना देणं. ह्या सगळ्यांमधून एक अधिक सुरक्षित आणि मजबूत शेती व्यवस्था तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. उद्दिष्टे तर आपल्याला समजली, पण ही योजना प्रत्यक्षात जमिनीवर काम कशी करते? प्रीमियम कोण भरतं? नुकसानीची भरपाई कशी मिळते? चला आता याच्या खोलात जाऊन ह्या गोष्टी समजून घेऊया. तर प्रधानमंत्री फसल विमा योजना ही 2016 मध्ये सुरू झालेली केंद्र सरकारची एक मोठी योजना आहे. तिचा मुख्य उद्देश आहे पिकांच्या नुकसानीसाठी एक सर्वसमावेशक विमा संरक्षण देणं. आणि यात फक्त जमिनीचे मालकच नाही, तर भाडेतत्वावर शेती करणारे किंवा वाटेकरी शेतकरीही पात्र आहेत. आता या योजनेचं सगळ्यात मोठं आकर्षण काय असेल, तर ते आहेत शेतकऱ्यांसाठीचे अत्यंत कमी प्रीमियम दर. म्हणजे बघा, खरीफ पिकांसाठी विमा रकमेच्या फक्त 2%, रब्बीसाठी तर अजून कमी, फक्त 1.5%, आणि बागायती किंवा व्यावसायिक पिकांसाठी 5%. आता विचार करा, एवढ्या कमी पैशात विमा मिळतोय, मग बाकीचा जो प्रचंड खर्च आहे तो कोण उचलतं? तर तो उचलते सरकार, अनुदान म्हणून. तर हा प्रीमियमचा खर्च नक्की विभागला कसा जातो? शेतकरी फक्त एक छोटासा हिस्सा भरतो. उरलेली जी मोठी रक्कम आहे ती केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समान विभागली जाते. फक्त ईशान्येकडील राज्यांसाठी एक विशेष तरतूद आहे, जिथे केंद्र सरकार तब्बल 90% भार उचलते. ही योजना शेतकऱ्याला पेरणीच्या आधीपासून ते पीक काढल्यानंतरही संरक्षण देते. म्हणजे कसं? समजा पाऊस कमी पडला आणि पेरणीच करता आली नाही, तरीही संरक्षण आहे. दुष्काळ,
पूर किंवा किडींमुळे पीक गेलं तरीही संरक्षण आहे. इतकंच नाही तर पीक कापून शेतात ठेवलंय आणि 14 दिवसांच्या आत वादळी पावसाने नुकसान झालं तरीही संरक्षण मिळतं. याशिवाय गारपीट आणि भूस्खलनासारख्या स्थानिक आपत्त्यांचाही यात समावेश आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे, ही योजना नैसर्गिक आपत्त्यांसाठी आहे. त्यामुळे युद्ध, अणुधोके किंवा कोणी मुद्दामून केलेलं नुकसान यासारख्या गोष्टी यात येत नाहीत. आणि हो, जे धोके टाळता येऊ शकले असते त्यासाठीही संरक्षण मिळत नाही. तर यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की प्रधानमंत्री फसल विमा योजना हे काही दगडात कोरलेलं धोरण नाहीये. ते नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी सतत बदलत आहे, विकसित होत आहे. आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांचा समावेश करणं हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे. आणि हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं. जसजसं हवामान आणि निसर्ग बदलत आहेत तसतसं पीक संरक्षणाच्या पद्धतींमध्ये भविष्यात आणखी कोणते बदल करणं आवश्यक असेल यावर विचार करायलाच हवा.